आज ना मी एक खूप इम्पॉर्टंट आणि डिफिकल्ट टास्क दिले स्वतःला. म्हणजेच काय, झाड, खत आणि पाणी हा कन्सेप्ट आपल्या हेअर फॉल आणि त्याच्या ट्रीटमेंटसाठी कसा लागू होतो ते आपण बघणार आहोत. हा पूर्णपणे बघा हा व्हिडिओ. हाय, मी डॉक्टर संकेत नेते. असे छोटे छोटे उदाहरणं देऊन मी तुम्हाला हेअर फॉल आणि त्याच्या ट्रीटमेंटबद्दल एक्सप्लेन करणार आहे. तर आता इमॅजिन करा, घरी आपण एक कुंडी आणली आहे, त्याच्यामध्ये एक छान झाड आहे. तर रोज आपण त्याला पाणी टाकतोय आणि आजीने सांगितलं म्हणून त्याला आपण कधी कधी खत पण टाकतोय. तर पाणी टाकल्याने ते झाड छानच होत होतं, पण आजीचं आपण ऐकल्यानंतर खत जेव्हा टाकायला लागलो ते अजून छान व्हायला लागलं. याच्याचमुळे खताचं इम्पॉर्टन्स आपल्याला कळलं. सेम गोष्ट आपल्या हेअरसाठी बोलूया आता. जेव्हा तुम्ही गोळ्या, औषधी, सिरम, लोशन वगैरे घेतात तेव्हा तो हेअर छान ग्रो व्हायला लागतो. पण जेव्हा त्याच्यामध्ये आपण किंवा PRP किंवा GFC अशा गोष्टी ॲड करतो, हेअर अजून छान ग्रो होतो. पण याचा अर्थ काय? हे जे PRP, GFC जे फॅन्सी गोष्टी आपल्याला जास्त अट्रॅक्ट करतात, ते जरी इम्पॉर्टंट असले तरी त्याच्याहून जास्त इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे गोळ्या, औषधी आणि तुमचे लोशन्स. कारण सांगितलं मी तुम्हाला की खत इम्पॉर्टंट आहे, त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला पाणी इम्पॉर्टंट आहे झाडांसाठी. आता इमॅजिन करा की झाड नाही आहे, आपण तिथे खत टाकतोय, पाणी टाकतोय, एकदम मनापासून टाकतोय, रेग्युलरली टाकतोय. झाड येणार आहे का? नाही येणार आहे. कारण का? तिथे खाली रूटच नाही आहे. सो सिमिलर थिंग गोज फॉर अवर हेअर ऑल्सो. जो मेल पॅटर्न बॉल्डनेस किंवा फिमेल पॅटर्न बॉल्डनेसमध्ये जो थिन होत चाललेला आहे केस, एका पॉईंट नंतर ते जे रूट आहेत ते ॲक्टिव्ह राहणार नाही आहेत. त्याच्यामुळे लवकरात लवकर ट्रीटमेंट करायची गरज आहे. लवकरात लवकर आपल्याला त्याला पाणी द्यायची गरज आहे आणि गरज पडली तर खत द्यायची पण गरज आहे. आणि एका पॉईंटला ते रूट ॲक्टिव्ह नाही राहिले तर मग आपल्याला काय करावं लागणार, तर तिथे बी पेरावी लागणार, म्हणजेच हेअर ट्रान्सप्लांट करावं लागणार आहे. तर आता या व्हिडिओचा कन्सेप्ट माझा एकच आहे की जे कन्व्हेन्शनल आणि इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्यांना तेवढंच इम्पॉर्टन्स द्या, आणि जे एक्स्ट्रा ज्या गोष्टी आहेत GFC, PRP ते खूप हेल्पफुल आहेत, ते मी मान्य करतो. पण ते कुठल्या लेवलला त्याला इम्पॉर्टन्स द्यायचं आहे ते सुद्धा बघा. ओके. तर आता ओव्हरऑल आपल्याला टाईमलाईन कळली आहे की कसं हा जे टक्कल पडण्याची प्रोसेस आहे ती वाढतच जाणार आहे. त्याच्यामुळे आज कुठलाही दिवस असो, कुठलीही स्टेज असो, आपण लवकरात लवकर ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे हे समजून घ्या. आणि अजून एक आता प्रश्न पडतो की यार, टक्कल पडले पण मलाच का पडलं? आई बाबांना नाहीये, आजी आजोबांना नाहीये. कोणी कोणी मान्य करतात की हा बाबा माझ्या आईला आहे. तर एक्झॅक्टली याचे कारण काय असतं, का हे आपल्याला टक्कल पडत असतं, हे आपण पुढच्या व्हिडिओत बघणार आहोत.